नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी क्रिस्पी समोसेची रेसिपी बघणार आहोत. तर यामध्ये आपण मसालासुद्धा बनवणार आहोत आणि त्याचं कवर क्रिस्पी करण्यासाठी टिप्ससुद्धा बघणार आहोत. तर चला मग आता आपण समोसा बनवायला स्टार्ट करूया. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, मी वरचं कोटिंग करण्यासाठी अशा पद्धतीने 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही 2-3 कप घेऊ शकता. तर 1 वाटीच्या प्रमाणासाठी मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. अशा पद्धतीने ओवा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे जे आपण 1 चमचा तूप आहे ना, ते आपल्याला छान पिठाला मसळून लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, जे आपल्या समोसाचं वरचं कवर आहे ते एकदम कुरकुरीत होतं. तर अशा पद्धतीने लाडू याचा बनलेला होता, म्हणजे मोहन छान लागलेला आहे. तर पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान पीठ मळून घेत आहे. आपल्याला हे पीठ काय करायचं, जास्त पातळ करायचं पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आहे. तर हे पीठ मळून झालेलं आहे. याला कपडा टाकून झाकून ठेवणार आहोत. तर मसाला आपण तयार करणार आहोत. त्यासाठी 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा धने घेतलेला आहे. आता याला थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गरम करून घेत आहे. आणि हे गरम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक न वाटता फक्त भरड्याला फिरवून घ्यायचं आहे. तर हे मी काढून घेणार आहे. दुसरा मसाला करायचा आहे आपल्याला. त्यासाठी 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि थोडं कोथिंबीरच्या काड्या आणि तिखटसाठी हिरवी मिरची घ्यायचं आहे. हे सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता पॅन घ्यायचा आहे. यामध्ये तेल टाकायचं आहे, जिरे टाकायचे आहेत आणि हिंग टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जो आपण मसाला तयार केलेला होता तो टाकायचा आहे आणि अद्रक आणि हिरवी मिरचीचा पण केलेला होता तो पण टाकायचा आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरे पावडर, त्याचबरोबर हळद टाकायची आहे, धने पावडर टाकायची आहे, त्याचबरोबर गरम मसाला टाकायचा आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखट बेडगी टाकायची आहे आणि शेवटी टाकायचं आहे ते म्हणजे आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे. त्याच्यामुळं काय होतं की आपल्या समोस्याला असं चटपटीत चव येते. त्याच्यामुळे मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. आता हे आपल्याला मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहे. तर यामध्ये मी थोडेसे फ्रोझन मटर टाकलेले आहेत. तर तुम्ही ताजेसुद्धा टाकू शकता. आणि 4 बटाटे मी उकडून घेतलेले होते. ते बटाटे आपल्याला आता या समोसाच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे मी अशा पद्धतीने हाताने क्रश करून टाकलेले आहेत. तर हे आपलं समोसाचं तयार झालेलं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याला साईडला काढून घेणार आहोत. तर जे आपण पीठ ठेवलेलं होतं ते छान मुरलेलं आहे. थोडंसं याला मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर अशा पद्धतीने मी गोळे करून घेत आहे आणि याची आता लाटी करून घ्यायची आहे. मी थोडंसं पीठ याच्यावर लावलेलं आहे आणि याची लाटी करून घेत आहे. तर याला आपल्याला लाटी करताना ही लाटी गोल न करता थोडी लांबकळी अशी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लांबट मी अशी लाटी केलेली आहे. मध्यभागातून आपल्याला याला कट करायचं आहे आणि समोस्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर असं साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे कसं समोसातलं फिलिंग आपलं बाहेर येणार नाही, म्हणून याला असं दाबून छान हे घ्यायचं आहे. तर असं हे आपल्या अंगठ्यामध्ये असा समोसाचं हे धरायचं आहे आणि अशा पद्धतीने धरून आपल्याला हा समोसाचा आकार द्यायचा आहे. तर असं जोडत मधल्या आकारी असं एक चुनी घेतल्यासारखी घ्यायची आहे आणि हा समोसा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त हा समोसा झाला आहे. तुम्हाला अजून एक करून दाखवते. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मधला जो भाग आहे त्याला अशा अंगठ्याने दाबून घ्यायचा आहे की तुम्ही बघू शकता. तर हे असं तयार झालेलं आहे. अंगठ्याच्यामध्ये ते आपल्या दोन्ही बोटांच्या मध्ये असं ठेवायचं आहे, फिलिंग भरायचं आहे आणि वरच्या बाजूने असं दाबत मधल्या साईडला एक चुनी घ्यायची आहे आणि याला असं दाबायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त हा समोसा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने हे सर्व समोसे मी करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे सर्व समोसे मस्त असे मी करून घेतलेले आहेत. तर याला आता आपण तळून घेणार आहोत.
तर तुम्ही बघू शकता तेल आपल्याला जास्त गरम घ्यायचे नाही, मिडियम गरम घ्यायचं आहे आणि यामध्ये हे समोसे आपल्याला सोडायचे आहेत. तर 1-2 मिनटानंतर आपल्याला हे समोसे पलटून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने हे समोसे मी मंद गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, मंद गॅसवर आपण हा समोसा तळल्यामुळं काय होतं, त्याचं कोटिंग एकदम छान कुरकुरीत होतं. समोसा कसा कुरकुरीत खायला छान वाटतो, म्हणजे क्रिस्पी खायला छान वाटतो. म्हणून आपल्याला याला मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हा समोसा आपला तयार झालेला आहे. आणि तळल्यानंतर सुद्धा याचं काय होतं, कुकिंग चालू असते म्हणून थोडा कलर अजून डार्क येतो. तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा बॅच मी टाकून घेत आहे आणि यालासुद्धा अशाच पद्धतीने मी तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता मी असे पलटून थोड्या थोड्या अंतरावर हे सुद्धा समोसे तळून घेतलेले आहे. आधीच्या समोसेचा बघा थोडा कलर डार्क झाला होता. आता हे सुद्धा समोसे मी तळून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने सर्व समोसे मी तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपले मस्त असे समोसे छान तयार झालेले आहेत. मी थोडी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे आणि यांच्यावर टाकलेली आहे. तर तुम्ही हे चटणीसोबत वगैरे हे समोसे खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता याचा आकार पण किती परफेक्ट आलेला आहे. तर मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते किती क्रिस्पी झालेला आहे. बघा किती मस्त असा हा क्रिस्पी कुरकुरीत आपला समोसा तयार झालेला आहे. आणि आपण जे आतलं समोसाचं फिलिंग केलेलं होतं ते आपण घरी मसाला वगैरे बनवून केलेला आहे, त्याच्यामुळे टेस्ट तर एकदम भारीच लागते. तर मी तुम्हाला दाखवते बघा कुरकुरीत हा समोसा तयार झालेला आहे. बघा त्याचं कोटिंग किती, आवाज बघा याचा किती कुरकुरीत झालेला आहे याचं कोटिंग, म्हणजे हा एकदम परफेक्ट असा समोसा तयार झालेला आहे. तर या समोस्याची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्तच होते. मी तुम्हाला एक समोस्याचं कोटिंग तोडून दाखवते. बघा किती कुरकुरीत झालेलं आहे. बघा किती मस्त हे झालेलं आहे. जर या समोस्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान रेसिपी घेऊन आपण परत भेटूया. थँक्यू.